अश्विनी ही 26 वर्षाची मुलगी पुण्यात कामाला होती. मंगळवारी 26 फेब्रुवारीला ती सकाळी 5:30 ते पावणे 6च्या दरम्यान ची बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचं होतं. त्यासाठी अश्विनी पुण्यात स्वारगेट बस डेपोत आली होती. त्यावेळी 36 वर्षीय दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे तिला दिसले. पण तिला घरी जाण्याची ओढ लागली होती म्हणून तिने त्याच्याकडे नजरअंदाज केला. ज्या ठिकाणी बसची वाट बघत अश्विनी बसली होती तिची शेजारीच आणखीन एक व्यक्ती होती. पण बहाणा करून जेव्हा दत्ता अश्विनीसोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेल्या व्यक्ती तेथून उठून दुसरीकडे गेला. कारण त्याला वाटलं असेल कदाचित अश्विनी आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे. पण खरं तर तसे काहीच नव्हते. दत्तात्रय गाडे याने अश्विनीशी गोड गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते आहेस ताई, असे त्याने अगदी प्रेमाने अश्विनीला विचारले. मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे म्हणून अश्विनीही त्याच्यासोबत बोलू लागली. आणि आपल्याला शिवशाहीने फलटणला जायचे आहे असे तिने त्या मुलास सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीला म्हणाला की अगं ताई, साताराची शिवशाही बस तिकडे लागली आहे, तू इकडे का बसली आहे? त्यावर अश्विनी त्याला म्हणाली, साताराची बस इकडेच लागते, मी नेहमी जात येत असते, मला माहीत आहे म्हणून मी इथे बसलीये. अश्विनीला थोडा संशय आला होता पण तोच दत्ता म्हणाला, मला इथे काम करून 10-12 वर्ष झाले आहेत ताई, म्हणूनच सांगत होतो माहिती. त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल, अश्विनीने त्याला विचारले. त्यावेळी दत्तात्रय गाडेनं तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसते आहे ना, ती आधी सुटेल असे सांगितले. पहाटेची वेळ असल्याने त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. मात्र पलीकडे शिवशाही बस फलटणला आधी निघेल असे पुन्हा दत्तात्रय गाडेने म्हटले. त्यामुळे अश्विनी तेथून उठून पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली. तिच्या पाठोपाठ लगेच दत्तात्रय गाडे देखील गेला. अश्विनी जेव्हा बस जवळ पोहोचली, बसला कुठे जायचे आहे ते नावही तिला वेगळं दिसलं होतं. त्यावर दत्ता तिला म्हणाला की ते नाव काही वेळातच बदलणार आहे. आता मात्र अश्विनी इकडे तिकडे बघू लागली. तिथे खूप जास्त अंधार होता, त्यामुळे बसमध्ये चढावं की नाही हा प्रश्न तिला पडला. तोच दत्तात्रय तिला म्हणाला, रात्रीची बस आहे ताई, सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे बसमध्ये दिवे बंद आहेत, तू वर चढून मोबाईलच्या टॉर्चने चेक कर. त्यानंतर तिनं थोडा विचार करायला हवा होता, परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली. बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली. तिला बसमध्ये कोणीच दिसत नव्हतं. बघून ती मागे वळाली. तोच बसचा दरवाजा बंद झाला. दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्यानं बसचा दरवाजा बंद केला होता. अश्विनी खूप घाबरली होती. तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. तो दत्तात्रयानं तिला धमकावला, आवाज करशील तर तुला जीवनाशी इथेच मारून टाकेल. त्याच्या धमकीला अश्विनी खूप घाबरली आणि दत्तात्रयानं तिचा फायदा घेतला. तिच्यावर अतिप्रसंग केला. एकदा नाही तर 2 वेळा याने अश्विनीवर बलात्कार केला. अश्विनी मात्र फार मोठ्या धक्क्यात होती. आपल्यासोबत असं काय घडतं आहे हे देखील तिला समजेना. स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्याने दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही. अश्विनीवरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम दत्तात्रय पटकन बसमधून उतरून तिथून निघून गेला. त्यानंतर काहीच वेळात अश्विनीही बसमधून खाली उतरली. चेहऱ्यावर खूप जास्त निराशा, अंगात अजिबातही प्राण नाही अशी वाटणारी अश्विनी असहाय्यपणे तिथून चालली होती. स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपोत या 26 वर्षाच्या मुलीवर 2 वेळा बलात्कार होतो आणि कोणालाही पत्ता लागत नाही, याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. अश्विनी घाबरली होती, धक्क्यात होती. ती घाईने दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली. आपल्यासोबत जे वाईट घडलंय, आपण आरडाओरडा करायला हवा होता, कुणाला सांगायला हवे होते, कुणाची मदत मागायला हवी होती, हे सुद्धा तिला त्या क्षणामध्ये सुचले नाही. बस थोडी दूर गेलीवर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्यासोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. मित्राला
मित्रानं अश्विनीला धीर दिला. तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या माणसाविरुद्ध तक्रार दे. घाबरू नकोस, आम्ही आहोत सोबत, त्याने तिला समजावले. मित्राने अश्विनीला समजावून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथे तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. अश्विनीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एसटी डेपोचे CCTV फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली. हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसाच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणारा आहे. पत्र्याच्या शेडचे त्याचे घर आहे. त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे. 3 एकर शेतीसुद्धा आहे. पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला आणि स्त्रियाचे दागिने चोरू लागला. अश्विनीवर पहिल्यांदा नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच महिलांवर त्याने अतिप्रसंग केले आहेत. बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो. अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो. त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो. गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो. स्त्रियाच्या मजबुरीचा फायदा घेत त्याचं सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला. त्याच्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर त्या आरोपीला शोधण्यासाठी 8 पथके तयार केली असून दत्तात्रय गाडे हा सराईस गुन्हेगार आहे. त्याला सोनसाखळी चोरासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झाली होती. तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं आणि 24 तास येथून बसेस जात असतात. हा आरोपी कित्येक रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असताना, आजूबाजूला इतके माणसं असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वारगेट एसटी आगारात असलेल्या सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्वारगेटमधील 23 संरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. अतिशय लाजिरवाणी घटना पुण्यात घडली आहे. आपल्या मुली शिवशाही सारख्या चांगल्या बसने पाठवण्याचीही पालकांना आता भीती वाटत असेल. इतक्या गर्दीत असे होऊ शकत असेल तर मुली सुरक्षित कशा? खरं तर मुलींवर, त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता. आपण जर नेहमीच ये जा करतो तर परपुरुषावर विश्वास ठेवणं बरोबर नाही. कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असे दूरवरचे प्रवास रात्रीच्या प्रवासात मुलींनी खरंच टाळावा. कारण कधी काय होऊ शकते हे अजिबात सांगता येणार नाही. आज तिच्यासोबत झालं, उद्या जाऊन कोणाही सोबत असं होऊ शकतं. जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं, काय केलं पाहिजे हे खरंच सुचत नसतं. जसं अश्विनीला समजलं नाही. कारण ज्याच्यावर बितते त्याला समजते. म्हणून खरंच खूप सावध राहा. त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हायला हवी. म्हणजे परत असे प्रकार घडणार नाहीत.